समजते ना आपल्याला हा विस्तव आहे, तर विस्तवाचा काय गुणधर्म आहे? जळणे आणि जाळणे हा विस्तवाचा गुण आहे. तर मग विस्तव आहे हे जर दिसते तर हातात घेणं फायद्याचं ठरेल का ते? तर म्हणून असे जे लोक असतात त्यांच्यापासून 4 हात लांब राहायचं. त्यांच्याशी मैत्री करणं नको, त्यांच्याशी मित्रता करणं नको, आणि त्यांच्याकडे जाणं नको आणि त्यांना बोलवणं नको. हा, मनातून मैत्री करा त्यांच्या प्रती, पण भगवान बुद्ध म्हणाले की असे जे वाचाळ बडबड करणारे किंवा कठोर बोलणारे असतात तर त्यांच्यापासून लांब राहिलं पाहिजे. किंवा जर त्यांना सुधरवता येत असेल तर सुधरवण्याचा प्रयत्न करा, पण सुधरवता येत नसेल तर मग नाद सोडून द्या त्यांचा. कारण काही काही अशा हस्ती असतात या जगात की ते सुधरवण्याच्या पलीकडचे असतात. त्यांना लाख समजावून सांगा, शिव्या देऊ नको बाबू, असा कठोर बोलू नको बाबू, असं बोलू नये, उद्धटपणे वागू नये, ते त्यांच्याकडे डोळे फाडून पाहते. मग सांगणाराकडे तर डोळे फाडून पाहणं नको तुझं, तुझी भेटही नको, गाठही नको. तर भगवंतांनी सांगितलं तिथे की अशा लोकांपासून अलिप्त राहायचं आहे, किंवा अशा लोकांचं बोलणं आपण ऐकण्याची वेळच येऊ द्यायची नाही, आणि म्हणून कठोर बोलू नये असं भगवंताने तिथे उपदेश केला. बघा.